हॉटेलसारखा काजू मसाला जर घरी बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई. आज आपण हॉटेलसारखा काजू मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची, कढईमध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे. तेलामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. त्याचा कलर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे. कांदा छान परतून घ्या, व्यवस्थित परतायचं आहे. थोडंसं मीठ घातलं तर कांदा पटकन परतला जातो. तर कांदा आपला छान परतलेला आहे. आता त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी ॲड करणार आहे. ते पण मी कट करून ॲड करते. टोमॅटो पण छान आपल्याला परतून घ्यायचे. पाहू शकता मी अशा पद्धतीनं टोमॅटो छान परतून घेते कांद्यासोबत. आता त्याच्यामध्ये 7-8 पाकळ्या लसणाच्या आणि 2 इंच आलं घालायचं आहे. आलं आणि लसूण पण छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांद्यासोबत. आता आलं लसूण मी छान परतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 8 ते 10 काजूच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत आणि काजू पण छान ह्या सर्व जिन्नसबरोबर छान मिक्स करून घ्यायचे. काजू आता छान मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायची आणि कोथिंबीर पण ह्या सर्व जिन्नसबरोबर छान मिक्स करून घ्यायचे. आणि 4-5 पानं मी कढीपत्त्याची ॲड केलेले आहेत. कढीपत्त्याने छान टेस्ट येते आणि फ्लेवर पण खूप छान येतो. तर आता हे सर्व जिन्नस मी छान मिक्स करून परतून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये ना एक अर्धा ग्लास आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाण्याने हे सर्व जिन्नस छान शिजले जातील. टोमॅटो थोडेसे कच्चे आहेत तर टोमॅटो पण छान शिजले जातील. तर मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि छान हे सर्व जिन्नस पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत, एकत्र करून घेतलेले आहेत. आणि आता ह्याच्यावरती आपल्याला एक प्लेट झाकून हे 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. 5 मिनटात हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित शिजले जातील. तर पाहू शकता तुम्ही अगदी छान शिजलेले आहेत आणि टोमॅटो पण अगदी छान मऊ झालेले आहेत. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि ह्याची छान फाईन पेस्ट बनवून घ्यायची, आपल्याला वाटण बनवून घ्यायचे. तर मी आता हे सर्व काढलेलं आहे, कांदा टोमॅटो वगैरे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता आपल्याला ह्याची छान प्युरी बनवून घ्यायची किंवा पेस्ट बनवून घ्यायचे. आता आपल्याला त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर ॲड करायचे. बटर छान मेल्ट होऊ द्यायचं. बटर व्यवस्थित मेल्ट झालं की आपल्याला काजू त्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचे आहेत. मी 1 कप काजू घेतलेले आहेत. हे काजू मी छान बटरमध्ये भाजून घेणार आहे. पाहू शकता अगदी गोल्डन कलरवरती मी हे काजू भाजून घेतलेले आहेत. आता हे भाजलेले काजू मी एका प्लेटमध्ये काढून घेते. काजू आता मी छान प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये अजून 2 चमचे तेल आपल्याला ॲड करायचे. तेल छान गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं ॲड करायचे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा ॲड करायचे. तेजपत्ता आणि दालचिनी छान तेलामध्ये परतून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये आपण करून घेतलेलं वाटण ॲड करायचं. हे वाटण आता छान आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे. अगदी हे वाटण अगदी आपल्याला तोपर्यंत परतायचं आहे जोपर्यंत यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात नाही होत. तर पाहू शकता आता साईडून तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्या घरातले जे बेसिक मसाले ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे. मी अर्धा चमचा धनेपूड ॲड केली आहे, अर्धा चमचा जिरेपूड ॲड केली आहे, हळद ॲड केली आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲड केला आहे, 1 चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे मी. आणि हे सर्व मसाले आता छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत. अगदी छान मिक्स झालेले आहेत मसाले आपले, पाहू शकता तुम्ही. आता जे मिक्सरचं भांडं होतं ज्याला तो मसाला लागलेला होता, वाटण लागलेलं होतं, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं विसळून मी ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. आता ग्रेव्ही छान एकत्र मिक्स करून घेऊया. ग्रेव्ही छान एकत्र मिक्स झाली की आपण भाजून घेतलेले काजू ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि काजू पण छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आपण. काजू छान मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी हाताने क्रश करून ॲड करायचे आणि कसुरी मेथी पण छान या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला. कसुरी मेथी आपली छान मिक्स झालेली आणि भाजी पण आपली छान बॉईल व्हायला लागलेली आहे, उकळायला लागलेली आहे. आता त्याच्यावरती ताट ठेवायचं आणि 5 मिनटं ही भाजी छान शिजू द्यायची. 5 मिनटानंतर ही भाजी छान शिजून तयार होते. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे, चवीपुरतं मीठ ॲड करायचे आणि भरपूर अशी कोथिंबीर ॲड करायचे. कोथिंबीरने ह्या काजू मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही एकदा डेफिनेटली भरपूर अशी कोथिंबीर टाकून हा काजू मसाला करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आता हे सर्व जिन्नस छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया, काजू मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि अजून वरून थोडीशी मी कोथिंबीर ॲड करते आणि ही नान पराठा चपाती बरोबर खूप छान लागतं. तुम्ही